सो करंट अफेअर्स मध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं, करंट अफेअर्स साठी आधी पण सांगितलंय की एकच कोणता तरी सोर्स जो आहे तो आपल्याला हे करायचा आहे. एक सोर्स, हा सोर्स की जो तुम्ही वर्षभर वापराल. ठीक आहे, कोणतेही एक बुकलेट घ्या. जनरली आपण परिक्रमा किंवा मग काय घेतो, सिम्प्लिफाईड. तर दोघांपैकी एकच कोणतं तरी घ्यायचं आणि त्याचीच वर्षभर रिव्हिजन करायची आहे. सोर्स चेंज करायचा नाही. एक्झामच्या आधी वन लाइनर वगैरे येतं तर ते घ्यायचं नाही, हे सोडून ते करायचं नाही. ह्या एक सोर्स घ्या, ते बुक घ्या आणि त्याच्यात शॉर्ट नोट्स बनवायचे. शॉर्ट नोट्स म्हणजे एकदम एका पानात 4 हे करून 2 किंवा 3 पार्ट्स करून तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता. ठीक आहे, त्याच्याने काय होईल तेच तुम्हाला रिवाइज करायला येणार आहे. ठीक आहे, तर आपण आजच्या सेशन मध्ये आर्थिक घडामोडी जो तो सेशन तो हे स्टार्ट करतोय आपण पार्ट. गुड आफ्टरनून. आता ह्याच्यामध्ये करंट मध्ये काही टॉपिक आपले स्टॅटिक असतील आणि काही करंटचे असतील, जसे की पॉलिटी असेल किंवा पॉलिटी, इकॉनॉमी. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे की तुमचा स्टॅटिक सेक्शन जो आहे, स्टॅटिक सिलेबस तो येणार आहे, प्लस त्याला जोडीदार असणार आहे करंट, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड करंट मध्ये काय झालं. फॉर एक्झाम्पल स्टॅटिक मध्ये पॉलिटीमध्ये राष्ट्रपतींची निवड, राष्ट्रपती टॉपिक आहे, पण करंट मध्ये काय आलं, त्यांची निवड झाली. ठीक आहे, तर मग हे झाला करंटचा पार्ट की त्यांची निवड झाली, कोणत्या व्यक्तीची निवड झाली. आणि स्टॅटिक पार्ट आला मग राष्ट्रपती पदाच्या तरतुदी काय ह्याच्यामध्ये घटनेमध्ये, हा स्टॅटिक. मग करंट करताना आपण फक्त करंट करायचंय आणि त्याच्याशी रिलेटेड स्टॅटिक करताना आपल्याला लक्ष द्यायचंय की हा टॉपिक करंट मध्ये जर चाललाय तर तो विचारू शकतात, त्यामुळे स्टॅटिक मध्ये तो व्यवस्थित करायचा. सो करंट अफेअर्सचा मेन हे काय आहे की तुम्ही स्टॅटिक करताना त्याला करंटची जोड देताय, म्हणजे तुम्ही लक्ष देताय की करंट मध्ये कोणते टॉपिक, कोणते हॉट टॉपिक चालू आहेत जे स्टॅटिक मध्ये सुद्धा आहेत आणि ते स्टॅटिक मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, सो करंट करताना त्यामुळे ह्या लक्षात ठेवायच्या गोष्टी, रिपिटेटिव्ह करायचं नाही की तुम्ही स्टॅटिक पार्ट जो आहे तो याच्यातूनही करताय, कशातून, स्टॅटिक बुक्स मधून, तुमच्या पॉलिटीचं लक्ष्मीकांत सुदे कोळंबे त्याच्यातून पण करताय, राष्ट्रपती वाचताय आणि पुन्हा करंट मध्ये परत सिम्प्लिफाईड मध्ये परत तुम्ही राष्ट्रपती वाचताय. ठीक आहे, सो असं करायचं नाहीये. ठीक आहे, मग आर्थिक घडामोडीला सुरुवात करू आपण. सो त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे राष्ट्रीय सहकार धोरण 2025. नवीन धोरण आलंय 2025 चं. ठीक आहे, तर राष्ट्रीय सहकार टॉपिक आहे, इकॉनॉमी मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे सहकार. तर राष्ट्रीय सहकार धोरण घोषणा 24 जुलै 2025. ठीक आहे, त्या दिवशी ते घोषणा केलेली आणि सहकार मंत्री कोण आहेत, अमित शहा, त्यांनी त्याची घोषणा केली. मग आता मसुदा तयार करणारी समिती म्हणजे ह्या जी धोरण आलं त्याचा मसुदा कोणी तयार केला, त्याच्यासाठी समिती अपॉइंट केली होती, ती होती सुरेश प्रभू समिती. ठीक आहे, हे 2 वर्ष झालं, लास्ट इयर पासून हे करंट अफेअर्स मध्ये हा चर्चेचा मुद्दा आहे की ही समिती, सुरेश प्रभू समिती कशाशी संबंधित आहे, तर राष्ट्रीय सहकार धोरण याच्याशी संबंधित आहे. सुरेश प्रभू समिती, डिरेक्टली वन लाइनर क्वेश्चन याच्यातून तयार होतो आपला. नेक्स्ट आहे स्वातंत्र्यानंतरचे हे दुसरे राष्ट्रीय सहकार धोरण होतं. ठीक आहे, सो दुसरं होतं, त्याचं पहिलं जे होतं ते 2002 मध्ये आलेलं आहे, पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण 2002. ठीक आहे, त्याचं मुख्य उद्दिष्ट काय मग 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणं. ठीक आहे, नंतर 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी सहकार क्षेत्राचा वापर आणि प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करणं. ठीक आहे, नेक्स्ट 2026 पर्यंत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे पॅक्स बोलतात, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणं. नेक्स्ट आहे या धोरणाची अंमलबजावणीची 6 स्तंभ दिले. याच्यातून काय लक्षात ठेवायचं की हे दुसरं धोरण आहे, त्याच्यानंतर पहिलं धोरण 2002 चं आहे. जर स्टेटमेंट मध्ये विचारलं तर त्याच्यानंतर उद्दिष्ट
50 कोटी लोक सांगितलंय त्यांना सहकार क्षेत्राशी जोडायचंय. नेक्स्ट 47 पर्यंत आपला जो विकसित भारत करायचा आहे तर त्याच्यासाठी सहकार क्षेत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रत्येक गावात एक सहकारी संस्था किमान म्हणजे कमीत कमी एक सहकार संस्था गावामध्ये असली पाहिजे, जास्तीत जास्त असल्या तरी चालते. नेक्स्ट 2026 पर्यंत 2 लाख पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करायच्या आहे आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 6 प्रमुख स्तंभ देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये इकडे क्वेश्चन तयार होऊ शकतो. ठीक आहे. मग कोणते 6 स्तंभ दिलेत ह्याच्यातले स्तंभ सुद्धा विचारू शकतात की किती स्तंभ आहेत. 6 आहेत, 5 आहेत, 4 आहेत. तर लक्षात ठेवायचं 6 स्तंभ आहेत. आता या कोणते 6 स्तंभ आहेत की पाया मजबूत करणे, ठीक आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं, कार्यक्षमता व चैतन्य वाढवणे, भविष्यासाठी सक्षम सहकारी संस्था तयार करणे, त्यानंतर सर्वसमावेशकता व व्याप्ती वाढवणं, नवीन क्षेत्रामध्ये सहकाराचा विस्तार आणि युवा पिढीला सहकार विकासासाठी तयार करणं. ठीक आहे. सो हे 6 पिलर आहेत. इकडे आपल्याला लक्ष ठेवायचं की 6 पिलरवरती आपलं राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यात आलेलं आहे. आता सहकार क्षेत्राशी संबंधित मुद्द्याचं पाहिले तर पहिला सहकार वर्ष 2025 जे होतं ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात आलेलं. आपल्याकडे सहकार मंत्रालय आलंय 2021 मध्ये. ठीक आहे. 21 मध्ये पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि माननीय अमित शहा हे आपले भारताचे पहिले सहकार मंत्री आहेत. ठीक आहे. मग या मंत्रालयाचं विजन किंवा मोटो काय आहे, सहकार से समृद्धी. आता भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन केलं जात आहे कुठे, आनंद गुजरात मध्ये. याचं नाव आहे त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. सो भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ, पहिलं सहकार विद्यापीठ हा सुद्धा करंट मध्ये आता चर्चेत आहे. त्यामुळे डिरेक्टली विचारू शकतात की भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केलं जात आहे किंवा कोणतं आहे, त्रिभुवन सहकारी सोसायटी आनंद गुजरात. ठीक आहे. त्यानंतर भारताचा जो पहिला सहकार कायदा आहे 1904 ला आलाय. कोणाच्या शिफारसीवरून, एडवर्ड लॉ कमिटी. हा 2022 चा PYQ. ठीक आहे. सहकार क्षेत्रावरती चालेला. याच्यामध्ये हे दोन्ही सेंटेन्स होते की 1904 चा पहिला कायदा होता आणि एडवर्ड लॉ कमिटीने शिफारस केलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट घटनात्मक तरतुदी. सहकार हा राज्य सूचीतील विषय आहे, राज्य सूचीतील, आणि 97वी घटना दुरुस्ती झाली ज्याने सहकारला काय दिला, घटनात्मक दर्जा. तर सहकार क्षेत्राला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे 2011 ला. ठीक आहे. 97वी घटना दुरुस्ती आणि हा राज्य सूचीतील विषय आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सहकार बद्दल बेसिक माहिती. नेक्स्ट भारत UK मुक्त व्यापार करार. सो इंडिया UK फ्री ट्रेड अग्रीमेंट. ठीक आहे. सो कधी झालाय, जुलै 2025. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्ड यांनी स्वाक्षरी केली आणि भारताचा हा 16वा मुक्त व्यापार करार आहे. या कराराचं नाव काय आहे, व्यापक आर्थिक व्यापार करार. म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अग्रीमेंट. ठीक आहे. म्हणजे काय, सेटा, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अग्रीमेंट. शॉर्ट फॉर्म मध्ये विचारू शकतात की सेटा हा प्रोग्राम जो आहे किंवा हा सेटा हा फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा मुक्त व्यापार करार भारताचा कोणत्या देशाशी झालाय, तर तो झालाय UK सोबत, ब्रिटन सोबत, UK. ठीक आहे. व्यापक आर्थिक करार. आता याच्यामध्ये काय झालंय की भारताने मुक्त व्यापार करार केलेले देश हा झाला UK सोबतचा, पण इतर कोणत्या देशांसोबत आपले फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, तर याच्यामध्ये द्विपक्षीय आणि रिजनल अग्रीमेंट. द्विपक्षीय म्हणजे डिरेक्टली 2 देशांमध्ये
आणि हे जे येतात ते एका देशाच्या इतर गटासोबत, हे गटांमध्ये येतात, त्याला बोलतात प्रादेशिक किंवा गट करार. मग आता भारताचे मुक्त व्यापार केलेले देश जर पाहिले तर बायलॅटरल अग्रीमेंट किंवा द्विपक्षीय फ्री ट्रेड अग्रीमेंट. मग त्याच्यामध्ये श्रीलंका आहे, शेजारचा आपला भूटान आहे, त्यानंतर थायलंड, सिंगापूर, मलेशिया असेल, साऊथ कोरिया आहे, जपान, ऑस्ट्रेलिया, युनायटेड अरब एमिरेट्स, UAE, मॉरिशियस आणि UK. ठीक आहे, सो या देशांशी आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. त्यामुळे डिरेक्टली राज्यसेवेला सुद्धा किंवा कंबाईनला क्वेश्चन फॉर्म करू शकतो की खालीलपैकी कोणत्या देशांसोबत भारताचा द्विपक्षीय फ्री ट्रेड मुक्त व्यापार करार आहे किंवा नाही. ठीक आहे, येऊ शकतं. मग लक्षात ठेवायचं शेजारचे आपलं कोणते, श्रीलंका आणि भूटान आहे. त्याच्यानंतर बाकी थायलंड, सिंगापूर, मलेशिया हे साऊथ ईस्ट एशिया मधले आहे. मॉरिशियस आपल्या खाली शेजारी. ठीक आहे, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, UK आहे आणि UAE. एवढे देश लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर प्रादेशिक किंवा गटांसोबत भारताचे फ्री ट्रेड अग्रीमेंट कोणते आहेत, तर पहिला आहे एशियन सोबत, साऊथ असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन कंट्री. ठीक आहे, म्हणजे एशियन कंट्रीज सोबत, एशियन जो ग्रुप आहे त्याच्यासोबत आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. आणि नेक्स्ट आहे युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट, EFTA. ठीक आहे, युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजेच EFTA. ठीक आहे, सो हे झालं. लक्षात ठेवायचं भारताने सेटा लक्षात ठेवायचं, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अग्रीमेंट. सो सेटा हा करार कोणत्या देशासोबत केलेला आहे, तर UK सोबत. नेक्स्ट, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन कडे वाटचाल. ठीक आहे, हा रिपोर्ट आलेला आहे मॉर्गन स्टॅनले, जे वित्तीय संस्था आहे तिचा रिपोर्ट आलेला आहे मॉर्गन स्टॅनलेचा. त्याच्या अहवालानुसार 2030 पर्यंत महाराष्ट्राचे GDP सुमारे $1 ट्रिलियन होण्याची शक्यता आहे. तर याच्यात आपल्याला रिपोर्ट कडे लक्ष द्यायचं नाहीये. ठीक आहे, कोणी दिला काय दिला इम्पॉर्टंट नाही, बिकॉज ती प्रायव्हेट संस्था आहे, प्रायव्हेट संस्थांचे रिपोर्ट आपल्याला करायचे नाहीये. ठीक आहे, फक्त त्याच्यावरून काय लक्षात घ्यायचं की अंदाज घ्यायचा आपल्या इकॉनॉमीचा, की भारताची नाही महाराष्ट्राची इकॉनॉमी कुठे आहे. ठीक आहे, तर तो अंदाज घेण्यासाठी आपण रिपोर्ट स्टडी करायचा आहे, तिथे पाठांतर करायची गरज नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत आपल्याला काय सांगतोय रिपोर्ट, तर महाराष्ट्राचा सध्याचा GDP सुमारे $536 अब्ज आहे. आपल्याला काय आलं की आपला GDP जो आहे तो 536 अब्ज जवळपास आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या एखाद्या क्वेश्चन मध्ये जर सेंटेन्स मध्ये हे आलं तर आपल्याला ते लावता आलं, नॉलेज अप्लाय करता आलं पाहिजे तिथे. ठीक आहे, त्यामुळे रिपोर्ट आहे आणि रिपोर्ट स्टडी करायचा असं नाही, तर त्याच्यातला अंदाज घ्यायचा आहे फक्त. भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक GDP असलेले राज्य कोणता, महाराष्ट्र. ठीक आहे, सो भारतीय राज्यांमध्ये सर्वाधिक GDP असलेले राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र. ठीक आहे, अर्थव्यवस्थेच्या आकारानुसार महाराष्ट्र जगातील सुमारे 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मानली जाते. म्हणजे जगामध्ये देशांमध्ये जर क्रमांक लावला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही 28व्या क्रमांकावरती लागते. राज्याचा GDP हा सिंगापूरच्या GDP इतका जवळपास आहे. हे सेंटेन्स टाकू शकता इकॉनॉमी मध्ये की महाराष्ट्र राज्याचा GDP हा सिंगापूरच्या GDP इतका आहे. तर बरोबर आहे का, येस बरोबर. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतातील एकूण FDI पैकी 39.2% हिस्सा. ठीक आहे, म्हणजे भारतात जो काही GDP FDI आलेला आहे, FDI म्हणजे काय, ठीक आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. ठीक आहे, सो जेवढा FDI डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये झाली 2024-25 मध्ये, तर त्याचा 39% हिस्सा जो आहे तो महाराष्ट्राकडे आलेला आहे. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवरती आहे. सर्वात जास्त FDI कुठे होतो, तर महाराष्ट्रात. ठीक आहे, नेक्स्ट GDP आपला सिंगापूर इतका. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगामध्ये आणि
राज्यांमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जीडीपी कोणत्या राज्याचा असेल तर तो महाराष्ट्राचा. ठीक आहे, एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता क्षेत्रनिहाय जीडीपी मधील वाटा जर आपण पाहिला म्हणजे कोणत्या क्षेत्राचा आपल्या जीडीपी मध्ये किती वाटा आहे, तर सेवा क्षेत्राचा सर्वात जास्त 64% वाटा आपल्या त्याच्यात आहे, हा रिपोर्ट सांगतोय आपला. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा वाटा आहे 22.5%. ठीक आहे, आणि कृषी क्षेत्राचा वाटा आहे 13.2%. ठीक आहे, सो सगळ्यात जास्त वाटा सेवा क्षेत्र 64च्या आसपास, उद्योग क्षेत्र 22.5 आणि कृषी क्षेत्र 13.2. ठीक आहे, मग एवढ्या गोष्टी फक्त महाराष्ट्राच्या इकॉनॉमी मध्ये लक्षात ठेवायचं. हा पार्ट करंट आहे म्हणून करंट मध्येच येईल असं नाही. ठीक आहे, स्टॅटिक पोर्शन जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा स्टॅटिक इकॉनॉमी मध्ये सुद्धा हे येऊ शकतं. नेक्स्ट, बल्गेरियाने युरो चलन स्वीकारण्याचा निर्णय. म्हणजे काय, तर बल्गेरिया या कंट्रीने युरो चलन स्वीकारलेलं आहे. जुलै 2025 मध्ये युरोपियन युनियनने बल्गेरियाला 1 जानेवारी 2026 पासून युरो चलन स्वीकारण्याची मंजुरी दिली. त्यामुळे बल्गेरिया युरो झोनचा 21वा सदस्य बनलेला आहे. ठीक आहे, आणि यापूर्वी देशाचे चलन होते बल्गेरियन लिव्ह. म्हणजे काय, तर युरो झोन म्हणजे काय सगळ्यात आधी, तर युरोपियन युनियन ही जी हा जो ग्रुप आहे, युरोप मधील कंट्रीचा हा ग्रुप आहे युरोपियन युनियन. ठीक आहे, तर या ग्रुपमध्ये ज्या कंट्री आहेत त्याच्यापैकी काही कंट्रीजने त्यांचं चलन, जसा इंडियाचा रुपया आहे, US चा डॉलर आहे, तसा त्या कंट्रीजने त्यांचा कोणता केलेला आहे, युरो हे चलन आहे. ठीक आहे, मग युरोपियन युनियन मधल्या काही कंट्रीजने युरो नावाचं चलन, कॉमन चलन जे आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. मग त्या कंट्रीचा जो प्रदेश आहे तर त्याला बोलतात युरो झोन. मग युरो चलन स्वीकारलेल्या EU गटांचा देश म्हणजेच युरो झोन. ठीक आहे, मग या युरो झोन मध्ये बल्गेरियाने सुद्धा स्वतःचं जे बल्गेरियन लिव्ह नावाचं चलन होतं, ठीक आहे, तर ते हे करून डिस्कार्ड करून नवीन चलन ऍक्सेप्ट केलेलं आहे युरो. म्हणून आता बल्गेरिया पण युरो झोनची कंट्री झालेली आहे. मग हा 21वा सदस्य झालाय, लक्षात ठेवायचं. बल्गेरिया 21वा झाला युरो झोन मध्ये. म्हणजे एकूण 21 कंट्रीज आहेत, देश आहेत युरो झोन मध्ये. त्याच्या आधी क्रोएशिया जो आहे हा 20वा देश होता. म्हणजे त्याच्या आधी क्रोएशिया जो आहे या देशाने हे आपला युरो चलन जे आहे ते स्वीकारलं होतं आणि तो 20वा देश होता आणि 21वा बल्गेरिया झालाय. ठीक आहे, ज्याने 1 जानेवारी 2023 रोजी युरो स्वीकारले. मग 1 जानेवारी 2002 रोजी पहिले युरो नोटा आणि नाणी चलनात आणली गेली. ठीक आहे, युरो हे युनायटेड स्टेट्स डॉलर नंतर जगातील दुसरे सर्वाधिक व्यापार होणारे चलन आहे. म्हणजे डॉलर नंतर सगळ्यात जास्त चलन कोणतं वापरलं जातं व्यापारामध्ये, तर युरो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त कोणती गोष्ट लक्षात ठेवायची की युरो झोन मध्ये 21 कंट्रीज आहे, त्याच्यामध्ये 21वी कंट्री कोणती झालेली आहे, बल्गेरिया. ठीक आहे, बल्गेरिया 21वी कंट्री आहे जिने युरो झोन जॉईन केलेला आहे. आणि त्याच्या आधी कोणती होती, क्रोएशिया. ठीक आहे, क्रोएशिया 20वी आणि आता बल्गेरिया 21वी. ते एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. मग युरो झोन मध्ये किती देश आले, 21. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर भारतातील थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट थेट. ठीक आहे, हा रिपोर्ट आलेला आहे DPIITचा म्हणजे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड ट्रेनिंग इंटरनल ट्रेड. ठीक आहे, सो DPIITचा अहवाल आलेला आहे FDI वरती. आता हा अहवाल जो आहे तो गव्हर्नमेंट डिपार्टमेंट करून आलाय. ठीक आहे, आपल्या FDI बद्दल. FDI हा इकॉनॉमी मध्ये महत्वाचा मुद्दा, त्यामुळे FDI वरती बऱ्याच वेळा डिरेक्टली क्वेश्चन विचारले जातात आणि हा करंट आकडेवारी वरती विचारले जातात. त्यामुळे रिपोर्ट जो आहे तो व्यवस्थित स्टडी करायचा आहे. तर याच्यामध्ये एकूण FDI प्रवाह
ठीक आहे, म्हणजे एकूण एफडीआय किती आला भारतामध्ये 2024-25 मध्ये आपल्याकडे आलाय 81.04 अब्ज डॉलर. ठीक आहे, आणि त्याच्या आधी 2023-24 मध्ये आपल्याकडे आला होता 71.28 अब्ज डॉलर. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ 10 अब्ज डॉलरने आपला एफडीआय जो आहे वाढलेला आहे. त्यामुळे डिरेक्ट स्टेटमेंट जर आलं की 2024-25 या आर्थिक वर्षात भारताला मिळालेला एकूण एफडीआय हा 2023-24 पेक्षा जास्त होता, तर काय येईल? बरोबर. कळलं? तर असं याच्यातनं डिरेक्टली डेटा जरी नाही विचारला तर सेंटेन्स फॉर्म होतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं 24-25 ला ट्रेंड काय, इकॉनॉमी मध्ये ट्रेंड लक्षात ठेवायची. एफडीआय वाढलाय कमी झालाय. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचा एफडीआय वाढलेला आहे 24-25 मध्ये. त्याच्यानंतर राज्यनिहाय सर्वाधिक एफडीआय, कोणत्या राज्यात सर्वाधिक एफडीआय आला? तर पहिला आहे महाराष्ट्र. एक नंबरला आपण लास्ट याच्या रिपोर्ट मध्ये पण सांगितलं होतं त्यांनी की महाराष्ट्र सर्वात जास्त एफडीआय येतो. आपल्याकडे 19.631 अब्ज डॉलर एवढा एफडीआय आलेला आहे. नेक्स्ट कर्नाटका. कर्नाटका महाराष्ट्रानंतर 2 नंबरला येतो 6.6. त्याच्यानंतर दिल्ली 6.01. त्याच्यानंतर गुजरात आणि मग तमिळनाडू. हे लक्षात ठेवू नका, फक्त हा क्रम लक्षात ठेवायचा आहे की 1 नंबरला महाराष्ट्र, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला दिल्ली, 4 नंबर गुजरात आणि 5 नंबरला तमिळनाडू. ही कशी 2024 मध्ये 24-25 मध्ये आलेली एफडीआय रँकिंग. ठीक आहे, 1 नंबर महाराष्ट्र होता. डिरेक्टली क्वेश्चन विचारला जातो कंबाईनला, तर सर्वाधिक एफडीआय मिळवणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. ठीक आहे, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबर दिल्ली, 4 नंबर गुजरात आणि 5 नंबर तमिळनाडू. नेक्स्ट क्षेत्रनिहाय एफडीआय प्रवाह. मग कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त एफडीआय आला, सर्वात कमी एफडीआय आला? तर सेवा क्षेत्रात भारतात सर्वात जास्त एफडीआय येतो. ठीक आहे, तर सेवा क्षेत्रात जवळजवळ 19% आपल्याकडे एफडीआय आलेला आहे एकूण एफडीआयच्या. 2 नंबर संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर. संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर 16% आणि व्यापार 8%. ओके, सो सगळ्यात जास्त एफडीआय कशात आलाय? सेवा क्षेत्र, त्याच्यानंतर संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर आणि 3 नंबरला येतं व्यापार. ठीक आहे, सो सेवा, त्याच्यानंतर संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि 3 नंबरला येतं व्यापार. ठीक आहे, नेक्स्ट सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश. मग आता कोणत्या देशातून आपल्यात सर्वाधिक एफडीआय येतो? तर सगळ्यात पहिलं येतं सिंगापूर. सिंगापूर मधून आपल्याकडे जवळजवळ 30% एफडीआय येतो. सर्वात जास्त एफडीआय आपल्याला सिंगापूर कडून येतो. त्याच्यानंतर मॉरिशियस. ठीक आहे, 17% आणि त्याच्यानंतर येतं युनायटेड स्टेट्स 11%. ठीक आहे, सो सिंगापूर सगळ्यात जास्त एफडीआय, 2 नंबरला मॉरिशियस आणि 3 नंबरला युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, मग आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? सगळ्यात आधी भारतात कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त एफडीआय येतो? राज्यामध्ये सगळ्यात जास्त एफडीआय येतो महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर दिल्ली, त्याच्यानंतर गुजरात आणि त्याच्यानंतर तमिळनाडू. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त एफडीआय येतो? कोणत्या क्षेत्रात? सेवा क्षेत्रात जवळजवळ 30% एफडीआय, 19% एफडीआय जो येतो सेवा क्षेत्रात. त्याच्यानंतर संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि त्याच्यानंतर व्यापार. ठीक आहे, त्याच्यानंतर मग सर्वाधिक गुंतवणूक करणारे, सर्वाधिक एफडीआय भारतामध्ये कुठून येतो? ठीक आहे, सिंगापूर, त्याच्यानंतर मॉरिशियस आणि त्याच्यानंतर युनायटेड स्टेट म्हणजेच USA. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याच्यातनं प्रत्येक वर्षी याच्यावरती एक क्वेश्चन येतोच. मग या तिघांपैकी कोणताही डेटा विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे रेपो दरामध्ये कपात. ठीक आहे, रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय? ठीक आहे, न्यूज काय तर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलन विषयक धोरण समिती म्हणजेच काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटी किंवा चलन विषयक धोरण समिती याने 2025 जून 2025 मध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली. ठीक आहे, आणि त्यामुळे रेपो रेट किती झालाय, 5.50%. ठीक आहे, सो रेपो रेट म्हणजे काय, तर आरबीआय बँकांना, ठीक आहे, शॉर्ट टर्म साठी म्हणजे कमी कालावधीसाठी जो लोन देते तर त्याला बोलतात, तो ज्या रेटने देते त्याला रेपो रेट बोलतो. ठीक आहे, सो उद्देश काय असतो रेपो रेटचा, तर महागाई 4% आसपास नियंत्रित राहिल्याने आर्थिक वाढ वाढवण्यासाठी कर्ज स्वस्त करणे. ठीक आहे, सो रेपो रेटचा वापर आरबीआय मार्केटमध्ये जे काही पैशांची हालचाल होते त्याच्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, म्हणजे मनी कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे, मार्केटमध्ये जे काही पैसा आहे तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी आरबीआय किंवा महागाई कंट्रोल करण्यासाठी आरबीआय रेपो रेटचा वापर करते. ठीक आहे, मग आरबीआयचे प्रमुख धोरणात्मक दर, ठीक आहे, रेपो दर काय सांगितलं, कितीने कमी केला, 50 बेसिस पॉइंटने, त्यामुळे झाला 5.50%. ठीक आहे, रिव्हर्स रेपो दर जो रेपो रेट पेक्षा कमी असतो, कारण की रिव्हर्स रेपो रेटला आरबीआय बँकांकडून लोन घेतो. ठीक आहे, येस, आरबीआय बँकांकडून घेते, सो ते आहे 3.35%. नंतर स्थायी ठेव सुविधा म्हणजे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या तुम्ही कुठे शिकणार आहे, स्टॅटिक मध्ये. इकॉनॉमीचा जो स्टॅटिक सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे शिकणार आहात त्या टर्म्स. ठीक आहे, त्यामुळे इथे परत त्या टर्म्स स्टडी नाही करायचे, इथे फक्त करंट रिलेटेड जे आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो रेपो रेट 5.50, रिव्हर्स रेपो रेट 3.35%, स्थायी ठेव सुविधा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी 5.75%, त्यानंतर सीमांत स्थायी सुविधा MSF 5.75%, त्यानंतर बँक रेट 5.75%, त्यानंतर रोख राखीव प्रमाण CRR 3% आणि वैधानिक तरलता प्रमाण SLR 18%. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे झाले रेट. तर हे जनरली विचारणार नाही, रेपो रेट विचारू शकतात, रिव्हर्स रेपो रेट विचारू शकतात किंवा ह्याच्यापैकी काही विचारू शकतात, परंतु पूर्णपणे पाठ करायची गरज नाही, फक्त अंदाजाने लक्षात ठेवा कुठे आहे ते. ठीक आहे, सो रेपो 5.50, त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो 3.35. आता हे वर्षातून 2 वेळा मीटिंग होते एमपीसीची किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटीची, हे 2 वेळा डिसिजन घेतले जातात, कमी करायचं वाढवायचं. ठीक आहे, त्यामुळे रेपो रेट जो आहे तो चेंज होताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे वर्षभर तेच राहील असं नाही. सो रेपो रेट 5.50, रिव्हर्स रेपो 3.35, त्याच्यानंतर स्थायी ठेव सुविधा स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी 5.75%, त्यानंतर सीमांत स्थायी सुविधा, ठीक आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 5.75%, हे दोन. आणि बँक रेट 5.75, SDF MSF आणि बँक रेट तिन्ही 5.75. त्याच्यानंतर CRR, ठीक आहे, CRR कॅश रिझर्व्ह रेशो तर तो आहे 3% आणि SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजेच वैधानिक तरलता प्रमाण तो आहे 18%. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचंय, आसपास कुठे आहोत, रेट कुठे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता रेपो रेट. आणि रेपो रेट म्हणजेच काय, रिपर्चेस रेट म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारी रोख्यांच्या बदल्यात गव्हर्नमेंट बॉन्ड जे असतात त्याच्या बदल्यात व्यावसायिक बँकांना म्हणजे कमर्शियल बँकांना अल्पकालीन कर्ज ज्या दराने देते त्या दराला रेपो रेट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारी रोख्यांच्या बदल्यात व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज ज्या दराने देते त्याला रेपो रेट म्हणतात. म्हणजे शॉर्ट टर्म साठी आरबीआय गव्हर्नमेंट बॉन्डच्या बदल्यात जे हे आहेत
काय कमर्शियल बँका ज्या आहेत तर त्यांना जे लोन देते तर ते लोन किंवा कर्ज ज्या दराने देते त्याला रेपो रेट म्हणतात. आरबीआय अर्थव्यवस्थेतील चलन विषयक नियंत्रणासाठी रेपो रेटचा वापर करतात. कशासाठी? तर तरलता किंवा लिक्विडिटी राहण्यासाठी, पैशाची लिक्विडिटी मार्केटमध्ये राहण्यासाठी रेपो रेटचा वापर केला जातो. नंतर चलनवाढ किंवा इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे आर्थिक वाढ किंवा इकॉनॉमिक ग्रोथला प्रोत्साहन देण्यासाठी. मग आरबीआयने काय केलं? रेपो रेट कमी केला. रेपो रेट कमी केल्याने काय होणार आहे? कमर्शियल बँक जे आहेत तर त्यांना कर्ज कसं मिळणार आहे? स्वस्त. त्यांना स्वस्त कर्ज मिळाल्यावर ग्राहकांना किंवा कस्टमर्सला पुन्हा कर्ज कसं देणार आहे? ते स्वस्त. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी जे व्यापारी आहेत ते बँकांकडून लोन घेतील. ठीक आहे, लोन घेतल्यानंतर गुंतवणूक करतील. ठीक आहे, तो पैसा गुंतवला जाईल. गुंतवणूक केल्यामुळे डिमांड जनरेट होते. ठीक आहे, वेगवेगळ्या वस्तूंसाठी डिमांड जनरेट केली जाते आणि डिमांड जनरेट झाली तर एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि त्यामुळे आर्थिक वाढ व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आरबीआय रेपो रेटचा वापर करून आपली इकॉनॉमी जी आहे त्याला कंट्रोल करतो. ठीक आहे, इन्फ्लेशन वगैरे कंट्रोल करतं. समजला? नेक्स्ट, भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था. ठीक आहे, यस सॉरी, चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. ठीक आहे, सो नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय परिषदेत बैठकीनंतर नीती आयोगचे सीईओ BVR सुब्रमण्यम यांनी माहिती दिली की भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. ठीक आहे, मग आपल्याला आपल्या आधीच्या 4 कोणत्या आहेत त्या समजलं पाहिजे. 3 कोणत्या आहेत? ठीक आहे, सो 2025 नुसार 25च्या अहवालानुसार सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जगातील अजूनही कोणती आहे? युनायटेड स्टेट्स. जवळजवळ $302 ट्रिलियन एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे. नेक्स्ट चायना, US नंतर येतं चायना, $193 ट्रिलियन. ठीक आहे, त्यानंतर 3 नंबरला येतं जर्मनी. जर्मनीचे आहे $4.7 ट्रिलियन आणि 4 नंबरला येतं इंडिया. इंडियाची किती आहे? 4.187. 302, 193 आणि इंडियाची $4 ट्रिलियन. किती तफावत आहे? ठीक आहे, आणि आपण इकडे कम्पीट करतोय US आणि चायना सोबत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं 1 नंबर US, 2 नंबर चायना, 3 नंबरला येतो 3 नंबर जर्मनी आणि 4 नंबर इंडिया. ही न्यूज कधीची आहे? जून मधली वगैरे असतात. त्यामुळे त्यावेळी BVR सुब्रमण्यम ते होते नीती आयोगचे सीईओ. आता चेंज झाले. ठीक आहे, सो US, त्याच्यानंतर चायना आणि जर्मनी, त्याच्यानंतर इंडिया, मग जपान आणि युनायटेड किंगडम. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवायचं. आपण आधी 7ला होतं, त्याच्यानंतर आपण UK ला मागे टाकलंय, जपानला मागे टाकून आता आपण 4 नंबरला आलो. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती? डिरेक्टली प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, सो आपल्या लक्षात पाहिजे US 1 नंबर, चायना 2 नंबर, 3 नंबर जर्मनी आणि 4 नंबर इंडिया आणि इंडियाच्या खाली जपान. ठीक आहे, सो न्यू डेव्हलपमेंट बँक चा नवीन सदस्य. सो मे 2025 मध्ये अल्जेरिया, ठीक आहे, हा न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनलेला आहे. ठीक आहे, सो 5 जुलै 2025 रोजी कोलंबिया आणि उझबेकिस्तान देखील अधिकृतपणे NDB न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सामील झाले. त्यामुळे NDB ची एकूण सदस्य संख्या 13 झाली. ठीक आहे, सो न्यूज मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला? फक्त अल्जेरिया नवीन मेंबर झालाय न्यू डेव्हलपमेंट बँकचा आणि त्याच्या आधी कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे 2 देश
न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये सामील झालेले आहेत. तर नवीन मेंबर कोणते? अल्जेरिया, कोलंबिया आणि उझबेकिस्तान. ठीक आहे. सो एनडीबी बद्दल जर पाहिलं, न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स बँक बोललं जातं ह्याला. ब्रिक्स बँक. ब्रिक्स बँक म्हणजे ब्रिक हा जो ग्रुप आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांची बँक म्हणून ब्रिक्स बँक न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापना झाली 2014 मध्ये. त्याची स्थापनेचा निर्णय झाला ब्रिक्स शिखर परिषद झालेली फोर्टालेझा ब्राझील मध्ये 2014 ला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला की न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन केली जाईल. याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. सो स्थापना 2014 फोर्टालेझा ब्राझील या येथे झालेली शिखर परिषदेत निर्णय. त्याच्यानंतर याचं मुख्यालय आहे शांघाई चायना. हेडक्वार्टर जे आहे ते आहे शांघाई चायना मध्ये. आणि सध्याच्या अध्यक्ष आहेत त्याच्या दिल्मा रोसेफ ब्राझील. हे सुद्धा न्यूज मध्ये होतं. सो दिल्मा रोसेफ ज्या फर्स्ट वुमन प्रेसिडेंट झालेल्या आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकच्या. दिल्मा रोसेफ ब्राझील मधून. उद्दिष्ट काय? उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशामध्ये पायाभूत सुविधा, शाश्वत विकास यासाठी निधी देणं. बँक आहे तर बँकचा हे काय असणार आहे उद्देश? निधी देणं. नेक्स्ट एनडीबीचे नवीन सदस्य. आधी जर बघितलं याच्यात किती सदस्य होते? फक्त 5 सदस्य होते मूळ सदस्य. कोणते? ब्रिक्स. ब्रिक्सचा लॉंग फॉर्मच होतो. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका जे ह्याचे मूळ मेंबर आहेत. ठीक आहे. ब्राझील, त्यानंतर रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. तर हे 5 मेंबर जे ह्याचे मूळ मेंबर आहेत ब्रिक्स किंवा एनडीबीचे. मग आता नवीन सदस्य किती आहेत? 6वा ऍड झाला बांगलादेश. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड झाला इजिप्त. त्याच्यानंतर UAE 8वा. 9वा ऍड झाला उरुग्वे. त्याच्यानंतर अल्जेरिया, कोलंबिया, उझबेकिस्तान आणि इंडोनेशिया. ठीक आहे. सो आता टोटल सदस्य संख्या झालेली आहे 13. सगळ्यात लास्ट कोणता देश ऍड झाला? अल्जेरिया. आणि त्याच्या आधी उझबेकिस्तान आणि कोलंबिया. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल. ठीक आहे. सो एकूण जीएसटी संकलन आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतातील एकूण जीएसटी संकलन 16.75 लाख रुपये इतके झाले. आकडेवारी जीएसटी काउन्सिल म्हणजे हा रिपोर्ट आपल्याला कोणी दिलाय? जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिल कडून रिपोर्ट आलाय ज्याच्यात सांगितलं गेलंय की आपलं संकलन जीएसटी संकलन 2024-25 मध्ये 16 लाखच्या आसपास झालेलं आहे. 16.75 16 लाख लक्षात ठेवा. मग सर्वाधिक जीएसटी संकलन करणारं राज्य कोणतं असणार आहे? आधी पण सांगले आधीच्या स्लाइड वरती झालं. सर्वाधिक जीएसटी संकलन कोणत्या राज्याचं होतं? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य जीएसटी संकलनात 1 नंबरला आहे. महाराष्ट्र किती जीएसटी? 3,18,497. सो 16 पैकी 3 लाख महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्रात किती जीएसटी संकलन होतं हा सेपरेट क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. तर 3,18,497. त्याच्यानंतर 2 नंबरला गुजरात येतं. इकडे मिस्टेक झालेली पीपीटी मध्ये. ठीक आहे. हे वरती पाहिजे आणि हे खाली पाहिजे. सो 2 नंबरला गुजरात. ठीक आहे. 1,74,000. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला येतं कर्नाटक. कर्नाटक 1,43,023. त्याच्यानंतर येतं तमिळनाडू. तमिळनाडू 1,12,000. त्यानंतर उत्तर प्रदेश 1,05,000. ठीक आहे. सो महाराष्ट्र, त्याच्यानंतर गुजरात, नंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश म्हणजे 5 राज्य
जी टॉप मध्ये आहे जीएसटी संकलन. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे. कशात नाही, एफडीआय मध्ये पाहिलं आपण. एफडीआय मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, 2 नंबरला कर्नाटक. ठीक आहे. ते एफडीआय फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही आहे जीएसटी संकलन. ठीक आहे. कर गोळा केला जातो जीएसटी. ठीक आहे. तर जीएसटी मध्ये सर्वात जास्त कर महाराष्ट्राला मिळतो. ठीक आहे. महाराष्ट्र गोळा करतं. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीएसटी संकलन करणारे राज्य ठरले. ठीक आहे. नेक्स्ट, मलेशियाकडून सर्वाधिक मोठा पाम तेल निर्यात. ठीक आहे. म्हणजे काय, तर भारत मलेशियाच्या पाम तेल बियाणांचा सर्वात मोठा आयातदार देश ठरलेला आहे. म्हणजे आपण खाद्यतेल जे आहे, तर आपल्याकडे खाद्यतेलाची निर्मिती होते, परंतु आपली भारताची खाद्यतेलाची डिमांड जी आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे आपण काय करतो, जवळजवळ 56%, ठीक आहे, जवळजवळ निम्मी जे आहे तर आपण आयात करतो खाद्यतेल. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम वाटा असतो पाम तेलचा. त्यामुळे या न्यूज मध्ये एवढंच सांगायचं की मलेशियामधून जे काही पाम तेल निर्यात होतं तर त्याचा सर्वात जास्त आयातदार कोण आहे, महाराष्ट्र, सॉरी भारत. भारतात सर्वात जास्त आपण त्यांचं पाम तेल आयात करतो. तर भारत मलेशियाच्या पाम तेल बियाणांचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे. जगातील 90% पाम तेल वृक्ष मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आहेत. ठीक आहे. पाम तेलाचे जे वृक्ष आहेत ते सर्वात जास्त आपल्याला मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये सापडतात. पाम तेलाचा सर्वाधिक आयातदार देश कोणता आहे, भारत. ठीक आहे. सर्वात जास्त पाम तेल जे आहे कुठं आयात केलं जातं, तर भारतामध्ये. ठीक आहे. पाम तेलाचे सर्वाधिक उत्पादन भारतात कुठे होतं, आंध्र प्रदेशमध्ये. आणि भारत एकूण तेल आयातीपैकी 56% पाम तेलाची आयात करतो. ठीक आहे. जेवढं पाम तेल आपल्याला लागतं त्याच्यापैकी 56% पाम तेल जे आहे ते आपण काय करतो, आयात करतो. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जनरल आहे की आपण कुठेही विचारू शकता, भारत खाद्यतेलाची आयात करतो का, येस. त्याच्यामध्ये सर्वात जास्त कशाची आयात करतो, पाम तेल. कुठून आपण आयात करतो, मलेशियाकडून. ठीक आहे. भारतात पाम तेलाचं उत्पादन होतं का, हो. सर्वात जास्त आंध्र प्रदेशमध्ये. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये युपीआय सेवा सुरू. ठीक आहे. ही जी कंट्री आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो, तर याच्यामध्ये भारतीय पर्यटकांसाठी युपीआय सेवा सुरू करणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे. तसेच तो युपीआय स्वीकारणारा जगातील 8वा देश बनला आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं, नुकत्याच कोणत्या देशाने भारतीय युपीआय सेवा स्वीकारलेली आहे, सुरू केलेली आहे, तो कोणता देश, कोणता, तर त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्याने नुकताच, बाकीच्या अनेक देशांनी आपण 2 वर्ष झालं न्यूज मध्ये बघतो की युपीआय सर्व्हिसेस किंवा सेवा सुरू केलेल्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट, देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आपण आताच पाहिलं, कोणतं आहे, देशातील पहिलं सहकारी राष्ट्रीय विद्यापीठ कोठे आहे, येस. तर केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 5 जुलै 2025 रोजी आनंद, गुजरात येथे देशातील पहिले सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन करण्यात आले. या विद्यापीठाचे नाव काय आहे, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. भारताच्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सो एवढंच लक्षात ठेवायचं की भारतात देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कुठे आलेलं आहे, गुजरात मध्ये, आनंद गुजरात. आणि त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकारी सोसायटी, सॉरी विद्यापीठ. येस. नेक्स्ट आहे गोवा फेनीला जीआय दर्जा.
GI म्हणजे काय? जिओग्राफिकल इंडिकेशन. जिओग्राफिकल इंडिकेशन. गोवा फेनीला जीआय टॅग दिलेला आहे. तर गोव्याच्या फेनी या मद्याला भौगोलिक संकेत म्हणजेच जीआय टॅग देण्यात आलेला आहे. काजू, सफरचंद किंवा नारळाच्या रसापासून हे पारंपरिक मद्य तयार केले जाते. 16व्या दशकात पोर्तुगीज मिशनऱ्यांनी काजूची रोपांनी वृद्धपातन पद्धती, काजूच्या रोपांची म्हणजे डेस्टिलेशन ची जी मेथड आहे ती सुरू केल्यापासून हे मद्य तयार केले जाते. यासह हे भारतातील जीआय टॅग मिळवणारी पहिली फेनी ठरलेली आहे. फेनी म्हणजे काय? हे एक प्रकारचं मद्य आहे जे गोव्यात भेटतं आणि त्याला आपण जीआय टॅग दिलेला आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. सो असं विचारलं कोणत्या फेनीला पहिल्यांदा, कोणत्या राज्यातील फेनीला पहिल्यांदा जीआय टॅग मिळालेला आहे, तर तो आहे गोवा फेनी. नेक्स्ट, जागतिक दारिद्र्य रेषेत बदल. दारिद्र्य रेषा, जागतिक दारिद्र्य रेषा कोण ठरवतं? 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 तर जागतिक बँक जी आहे ती जागतिक दारिद्र्य रेषा किंवा ठरवते. तर जागतिक बँकेने अद्ययावत किंमत माहिती आणि सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे जागतिक दारिद्र्य रेषा $2.15 पर दिवस म्हणजे $2.25 पर डे वरून $3 पर दिवस पर्यंत सुधारित केलेली आहे. आणि ही रेषा प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी लागू केली जाते. दारिद्र्य रेषा ठरवताना परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजेच PPP चा वापर केला जातो आणि PPP मुळे विविध देशांतील चलन मूल्य आणि किमतींची तुलना करता येते. ठीक आहे, सो आपल्याला फक्त लक्षात मागच्या वेळेस ज्यावेळेस $1 हे होती पर डे परचेसिंग काय होती दारिद्र्य रेषा जागतिक बँकेच्या आधी $1 होती, आता चेंज करून त्यांनी लास्ट इयर 2.15 म्हणजे $2.25 केलेला आहे. ठीक आहे, त्यावेळेस क्वेश्चन विचारलेला होता, त्यामुळे साहजिक आहे यावेळेस पण क्वेश्चन विचारणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं जागतिक बँकेने जागतिक दारिद्र्य रेषा $2.25 वरून किती केलेली आहे? 3. ठीक आहे, सो आता जागतिक दारिद्र्य रेषा किती आहे? $3 पर दिवस. म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीजवळ एका दिवसाला $3 नसतील, $3 सुद्धा नसतील तर तो गरीब. ठीक आहे, $3 एका दिवसाला नसतील तर तो गरीब म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली येणार. ठीक आहे, सो हा आकडा लक्षात ठेवायचा फक्त तुम्हाला $3. ठीक आहे, सो जागतिक दारिद्र्य रेषा किती? $3. ठीक आहे, आणि ती ठरवताना कशाचा वापर केला जातो? परचेसिंग पॉवर पॅरिटी PPP ही जी कन्सेप्ट आहे त्याचा वापर केला जातो. PPP मुळे विविध देशातील चलन मूल्य आणि किमतींची तुलना करता येते. ठीक आहे, सो PPP मध्ये काय केलं जातं? एका वस्तूंची बास्केट असते, त्याच्यामध्ये विविध वस्तू ऍड केल्या जातात. मग त्या वस्तू US मध्ये कितीला खरेदी केल्या जातील, एका $1 किती वस्तू खरेदी केल्या जातील आणि त्याच ह्याच्यात त्या वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केल्या जातील, रुपयामध्ये. ठीक आहे, तर त्याला परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतात. म्हणजे दोन चलन जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की त्या चलनात कितीचं अंतर आहे, किती वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ते झाला परचेसिंग पॉवर पॅरिटी. ठीक आहे, मग आता जुनी दारिद्र्य रेषा $2.25 प्रति दिवस आणि नवीन दारिद्र्य रेषा आहे $3 प्रति दिवस. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावरती
खूपच इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन आधीही विचारला गेलेला आहे. वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँक वरती वर्ल्ड बँकच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती लक्ष असतं. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की $3 प्रति दिवस ही आपली नवीन दारिद्र्य रेषा आहे, जागतिक दारिद्र्य रेषा. नेक्स्ट आहे फ्लिपकार्टला NBFC चा परवाना. NBFC म्हणजे काय? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. सो फ्लिपकार्टला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी हा परवाना मिळालेला आहे आणि त्यामुळे कंपनीला ग्राहक आणि विक्रेत्यांना कर्ज देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपनीला NBFC परवाना मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे डिरेक्टली क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या भारतातील कोणत्या ई-कॉमर्स कंपनीला नुकताच RBI कडून काय NBFC परवाना मिळालेला आहे? तो कोणती कंपनी? फ्लिपकार्ट. ऑप्शन मध्ये फ्लिपकार्ट, Amazon, त्याच्यानंतर वॉलमार्ट असे असतील. तर लक्षात ठेवायचं फ्लिपकार्टला NBFC चा परवाना मिळालेला आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि ई-कॉमर्स पहिले ई-कॉमर्स कंपनी आहे मोठी की जिला NBFC परवाना मिळालेला आहे. NBFC म्हणजे काय? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, म्हणजे बँक नसलेली परंतु कर्ज देणे, गुंतवणूक, वित्तीय सेवा देणारी संस्था. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय फक्त सेव्हिंग किंवा डिपॉझिट जे आहे ते ठेवलं जात नाही. जसे नॉर्मल बँक मध्ये आपण डिपॉझिट ठेवतो, NBFC मध्ये डिपॉझिट ठेवलं जात नाही. ठीक आहे, ही बँक नसलेली परंतु वित्तीय ज्या काही गुंतवणूक असेल किंवा वित्तीय सेवा जी आहे ती देणारी संस्था म्हणजे असते NBFC. ठीक आहे, इथे ट्रेडिशनल बँक सारखं त्या ठिकाणी आपल्याला डिपॉझिट किंवा ठेवी ठेवता येत नाही. आपल्याला त्यामुळे लक्षात ठेवायचं फक्त फ्लिपकार्ट. नेक्स्ट आहे ऑरेंज इकॉनॉमी. सो मुंबई येथे झालेल्या वेव्ज समिट या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेंज इकॉनॉमीचा पुरस्कार केला. मग ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? ठीक आहे, ही टर्म विचारू शकतात की ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय. तर सर्जनशीलता, संस्कृती आणि बौद्धिक संपत्तीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक क्रियाकलापांना ऑरेंज इकॉनॉमी असं किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये असणाऱ्या क्षेत्रांवर जे काही आपल्या आर्थिक काय बोलतात त्याला ऍक्टिव्हिटीज असतात किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या असतात तर त्याला बोललं जातं ऑरेंज इकॉनॉमी किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी. म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोणतं येतात? चित्रपट व मनोरंजन क्रिएटिव्ह, त्याच्यानंतर संगीत, कला आणि नृत्य, साहित्य, प्रकाशन, फॅशन आणि डिझायनिंग, गेमिंग, डिजिटल मीडिया, सांस्कृतिक पर्यटन. ह्या सगळ्या क्रिएटिव्ह फील्डचा वापर होतो ऑरेंज इकॉनॉमी मध्ये. ठीक आहे, यांच्या थ्रू ज्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला जातो तर त्याला बोलतात ऑरेंज इकॉनॉमी. ठीक आहे, सो टर्म विचारू शकतात ती ऑरेंज इकॉनॉमी मध्ये कोणती फील्ड येतात. हे सगळे क्रिएटिव्ह जे काही फील्ड आहे तर ते सगळे येतात ऑरेंज इकॉनॉमी मध्ये. त्यामुळे ऑरेंज इकॉनॉमी हा वर्ड आला तर आपल्याला कळायला पाहिजे ऑरेंज इकॉनॉमी ही कशाशी रिलेटेड आहे? बौद्धिक संपत्ती किंवा क्रिएटिव्ह फील्डशी रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे GST परिषदेची 56वी बैठक. ठीक आहे, सो कुठे झाली? न्यू दिल्ली. 56वी बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर न्यू दिल्ली. त्याच्या अध्यक्ष आहेत निर्मला सीतारामन. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर निर्मला सीतारामन. संस्था GST काउन्सिल. ठीक आहे, सो GST दर रचनेत बदल पूर्वीची GST दर रचना म्हणजे या वेळेस GST काउन्सिलने आपल्याला माहिती आहे GST रेट जी आहे किंवा रचना जी होती ती चेंज केलेली आहे. आधी आपल्याकडे 5%, 12%, 18%, 28% अशी 4 स्तरीय GST ची रचना होती. 5, 12, 18, 28 असे 4 स्लॉट होते आपल्याकडे. ठीक आहे, स्लॉट मध्ये होती. सो ही रचना सोप्या स्वरूपात बदलण्याचा निर्णय GST काउन्सिलने घेतलेला आहे. आणि हे स्लॉट जाऊन आपल्याकडे आता 2 मुख्य स्लॉट 5% आणि
18% आणि एक आहे डिमेरिट स्लॉट किंवा ज्याला स्पेशल रेट बोलतो 40%. ठीक आहे. सो मेन 2 स्लॉट आहेत. तर नवीन काय आलेलं आहे, मेरिट रेट 5% आणि स्टँडर्ड रेट 18%. ठीक आहे. आणि डिमेरिट किंवा स्पेशल रेट जो आहे तो आहे 40%. ठीक आहे. मग जीएसटीने काय केलं, मुख्य 2 दर 5% आणि 18% ठेवून जीएसटी रचना साधी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी की आधी आपल्याकडे 5, 12, 18, 28 असे 4 स्लॉट होते. ठीक आहे, जीएसटीचे. आता आपल्याकडे जीएसटी काउन्सिलने फक्त 2 स्लॉट ठेवलेत मेन, 5% आणि 18%. आणि 40 जो आहे तो डेमेरिट स्लॉट आहे, डिमेरिट. ठीक आहे. तो मेन स्लॉट नाही, तो फक्त काहीच वस्तूंवरती लागणार आहे. येस. ठीक आहे. मग आता जीएसटी दर रचना सुधारित, मुख्य वस्तू व सेवा. मग आता 0% वरती कोणत्या वस्तू व सेवा येतात, तर 0% म्हणजे करमुक्त स्लॉट आला. ठीक आहे, ज्याच्यावरती जीएसटी लागणार नाही. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये येतं सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा, जीवन रक्षक औषधे, त्याच्यानंतर अल्ट्रा हाय टेम्परेचर दूध, पॅकेज पनीर, चपाती, रोटी, पराठा. तर ह्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, औषधं आहेत, त्याच्यावरती 0% जीएसटी आहे, म्हणजे त्या करमुक्त आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 5% म्हणजे मेरिट रेट. तर 5% मध्ये कोण येतं, औषधे व आरोग्य क्षेत्र येतं, इतर सर्व औषधे व वैद्यकीय उपकरणं, दैनंदिन वापराच्या वस्तू, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, इतर वस्तू, सायकल, भांडी, किचनवेअर, पॅकेज खाद्यपदार्थ, कृषी उपकरणं, ट्रॅक्टर, माती तयार करण्याची, कापणीची, मळणीची यंत्रसामग्री, इतर हस्तकला वस्तू, मार्बल, ग्रॅनाइट ब्लॉक्स, त्याच्यानंतर सेवा, हॉटेल निवास, ब्युटी अँड फिजिकल वेलबिंग सेवा. तर ह्या सगळ्या येतात 5% मध्ये. म्हणजे काय, आरोग्याशी रिलेटेड, त्याच्यानंतर इतर ज्या काही दैनंदिन वापराच्या वस्तू, किचनवेअर असेल, इतर सायकल, टूथब्रश वगैरे, त्याच्यानंतर कृषी उपकरणे, ट्रॅक्टर, त्याच्यानंतर कापणीची, मळणीची यंत्र सामग्री. ठीक आहे. आणि नंतर की सेवामध्ये हॉटेल सेवा असतील, त्याच्यानंतर फिजिकल आणि ब्युटी वेलबिंग सेवा ज्या असतील या येतात. ठीक आहे. सो 5% मध्ये कोणत्या गोष्टी येतात हे सुद्धा विचारू शकतात. मग या गोष्टी 5% येतात, 0% येतात. मग 18% स्लॉट पाठ करायचा नाही. जर 18% विचारलं तर हे याच्यातल्या गोष्टी त्याच्यातनं इलिमिनेट करायच्या ऑप्शन मधून. त्यामुळे फक्त 0 आणि 5% मध्ये कोणत्या गोष्टी येतात तेवढंच लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जीएसटी परिषद म्हणजे जीएसटी काउन्सिल. आता ही संवैधानिक आधार आहे तिला, कारण ही आर्टिकल 279A च्या अंतर्गत स्थापन केली जाते. घटनेच्या 279 कलम ए 279A अंतर्गत येतं जीएसटी काउन्सिल. ठीक आहे. अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री, म्हणजे सध्या कोण आहेत, निर्मला सीतारामन. इतर सदस्य कोण असतात, तर केंद्रीय महसूल किंवा अर्थ राज्य मंत्री, त्यानंतर सर्व राज्यांचे वित्त मंत्री. ठीक आहे. आणि किंवा नामनिर्देशित मंत्री. मतदान पद्धती बघितलं तर निर्णयासाठी 75% बहुमत आवश्यक असतं. ठीक आहे. सो 75%. मग केंद्र सरकारचे मत जे आहे ते त्याला किती वाटा आहे, 1.1/3 म्हणजे 33% एका मताचं वेट असणार आहे. आणि राज्याच्या मताचं 2/3 म्हणजे 66% जेवढं राज्याचं वेटेज असणार आहे मतदानाचं. ठीक आहे. आणि डिसिजन साठी 75% बहुमत लागतं. जीएसटी काउन्सिलचं प्रमुख कार्य काय, जीएसटीचे रेट किंवा दर निश्चित करणे, नियम व नियमावली ठरवणे, दरांमध्ये बदल किंवा सुधारणा सुचवणे. ठीक आहे. सो हे जीएसटी काउन्सिल. हा आला स्टॅटिकचा पार्ट, त्याच्या आधी हा आहे आपला करंटचा पार्ट. ठीक आहे. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं की आधीचे जे स्लॉट होते ते होऊन आता
2 स्लॉट मेन आलाय आणि 1 डिमेरिट स्लॉट आलाय. त्याच्यामध्ये पण 0 करमुक्त ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात आणि 5% रेट मध्ये कोणत्या गोष्टी येतात. 18% विचारला तर त्याच्यात ऑप्शन मधून याच्यातल्या गोष्टी इलिमिनेट करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पाठांतर करावं लागणार नाही 18%. जीएसटी काउन्सिल बद्दल पाहून घ्यायचंय. नेक्स्ट, पीएम मित्रा पाकची पायाभरणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावर येथे देशातील पहिला पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल, पीएम मित्रा, मित्राचा लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे, मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल, ठीक आहे, म्हणजे पीएम मित्रा पाकची पायाभरणी केलेली आहे वस्त्रोद्योगाशी संबंधित, ठीक आहे. सो पीएम मित्र पार्क योजना काय आहे? प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल. सो अंमलबजावणी मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल, ठीक आहे, वस्त्रोद्योग मंत्रालय, ठीक आहे. सो उद्देश काय आहे तर भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देणे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 9 जे आहे तर त्याला साध्य करणे, ठीक आहे. सो डिरेक्टली विचारलं की पीएम मित्रा ही स्कीम किंवा ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तो कोणता? वस्त्रोद्योग क्षेत्र, ठीक आहे, टेक्सटाईल वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित आहे पीएम मित्रा स्कीम, ठीक आहे. मग आता एसडीजी 9 साध्य करणं. एसडीजी 9 काय आहे? मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणं, शाश्वत औद्योगिकरणाला प्रोत्साहन देणे आणि नवकल्पना वाढवणे, ठीक आहे. मग आता भारतातील प्रस्तावित 7 पीएम मित्रा पार्क, म्हणजे आपण 7 ठिकाणी भारतामध्ये पीएम मित्रा पार्क सुरू करणार आहोत, ठीक आहे. कोणत्या ठिकाणी? तमिळनाडूमध्ये विरुधुनगर, तेलंगणामध्ये वारंगळ, गुजरातमध्ये नवसारी, कर्नाटकामध्ये कलबुर्गी, मध्य प्रदेशमध्ये धार जो आता उद्घाटन केलेलं आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती. गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? पीएम मित्रा अंतर्गत 7 पीएम मित्रा पार्क उभारले जाणार आहेत. त्याच्यापैकी सध्या मध्य प्रदेशमध्ये धार या ठिकाणी उद्घाटन केलंय. महाराष्ट्रात किती येणार आहेत? 1. आणि कुठे? अमरावतीमध्ये, ठीक आहे. सो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. 7 पैकी 1 महाराष्ट्रात आहे. बाकी कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडूमध्ये विरुधुनगर, तेलंगणामध्ये वारंगळ, गुजरात मध्ये नवसारी, कर्नाटक मध्ये कलबुर्गी, मध्य प्रदेश मध्ये धार आणि उत्तर प्रदेश मध्ये लखनौ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट महाराष्ट्रामध्ये अमरावती या ठिकाणी, ठीक आहे. सो कोणत्या गोष्टी क्लिअर करायच्या की पीएम मित्रा स्कीम कशाशी रिलेटेड आहे? वस्त्रोद्योग क्षेत्राशी. त्यामुळे कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेली आहे? वस्त्रोद्योग मंत्रालय. नेक्स्ट, किती पार्क्स उभारले जाणार आहे? 7. 7 पैकी महाराष्ट्रात किती आहे? 1. कोणत्या ठिकाणी? अमरावती, ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्या जोड्या लावायला विचारू शकतात, त्यामुळे या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025, ठीक आहे. सो महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 कोणी धोरण जाहीर केलं? स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट, ठीक आहे. तर ह्या मंत्रालयाने ते विभागाने हे धोरण हे केलेलं आहे. इम्पॉर्टंट नाही. सो धोरणाचं उद्दिष्ट काय आहे? शहरी व ग्रामीण भागात नाविन्यता इनोव्हेशन वाढवणे. त्याच्यात नावातच आहे नाविन्यता, ठीक आहे. सो इनोव्हेशन वाढवणे. नेक्स्ट,
स्वयंरोजगार व उद्योजकता प्रोत्साहन, उद्योजकता नावातच आहे त्यामुळे उद्योजकता वाढवणे, स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करणे, ठीक आहे, स्टार्टअप इथे सुद्धा नावात आहे. सो स्टार्टअप वरती भर, उद्योजकतेवरती भर आणि नाविन्यतावरती भर, हे त्याचं महत्वाचं काय आहेत उद्दिष्ट आहे. आता याच्यामध्ये हे धोरण 5 वर्षासाठी याची पंचवार्षिक रणनीती किंवा टार्गेट्स काय आहे, त्याच्या अंतर्गत 1.25 लाख नवीन उद्योजक तयार करणे, ठीक आहे, म्हणजे 1.25 लाख नवीन उद्योजक तयार करणे. नेक्स्ट आहे 15,000 स्टार्टअप सुरू करणे. राज्यभरात ITI, पॉलिटेक्निक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर स्थापन केले जातील. प्रत्येक प्रशासकीय विभागात रिजनल इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप हब उभारले जातील, ठीक आहे. सो आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे की उद्योजकता, नाविन्यता आणि स्टार्टअप उद्योजकता नाविन्यता धोरण महाराष्ट्र राज्याने 2025 मध्ये जाहीर केलेला आहे, ज्याचा उद्देश आहे राज्यातील उद्योजकता, स्टार्टअप्स आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देणे. त्याच्या अंतर्गत आपल्याला 1.25 लाख, ठीक आहे, नवीन उद्योजक तयार करायचे. 15,000 स्टार्टअप आपल्याला राज्यात सुरू करायचे आहेत 5 वर्षात. त्यानंतर राज्यातील ITI, पॉलिटेक्निक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर, जेणेकरून नाविन्यतेला प्रोत्साहन मिळेल, ते स्थापन करायचे. आणि प्रत्येक प्रशासकीय विभागात सुद्धा आपल्याला रिजनल इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप हब उभारायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अजून काय करायचं आहे, 9.5 लाख, 9.5 लाख जे पदवीधर आहेत आणि ITI उत्तीर्ण आहेत त्या युवकांची याच्यात तपासणी केली जाईल, म्हणजे त्यांचे स्किल्स चेक केले जातील. त्यापैकी 25,000 युवकांची आर्थिक व इन्क्युबेशन सहाय्यासाठी निवड केली जाईल, म्हणजे त्यांना सहाय्य केलं जाईल, आर्थिक सहाय्य, ठीक आहे, केलं जाईल. त्याचबरोबर इन्क्युबेशन साठी सुद्धा सहाय्य केलं जाईल. इन्क्युबेशन म्हणजे की छोटे छोटे ग्रुप्स हे करून त्याच्यातून काय करायचं की R&D असतं जसं, तर ते स्टार्ट करायचं त्याच्यामध्ये की ग्रुप फॉर्म करून मग त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज केल्या जातील की कसं फॉर्म करणार, कसं स्टार्टअप बिल्ड करायचं आपण, तर त्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जातील. इन्क्युबेशन, नवीन स्टार्टअप जे असतात छोट्या लेवलला तर त्यांना सहाय्य केलं जातं, ठीक आहे, इन्क्युबेशन बोलतात त्याला. आर्थिक सहाय्य, मग याच्यात देशांतर्गत जर असेल तर किती पेटंट दिलं जाईल, 5 लाखाची आर्थिक मदत केली जाईल. आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी ते त्यांनी जर बनवलं असेल काही थिंग तर त्याच्यासाठी 20 लाख दिलं जाईल आणि गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी 5 लाख एवढं आर्थिक सहाय्य दिलं जाईल. मग याच्यात विचारू शकतात की याच्यात पेटंट साठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल, बरोबर आहे का? येस, बरोबर, ठीक आहे. 9.5 लाख पदवीधरांना याच्यात काय केलं जाईल, तपासणी किंवा सर्वे केले जातील आणि 25,000 युवकांची, ठीक आहे, आर्थिक आणि इन्क्युबेशन सहाय्यासाठी निवड केली जाईल. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. येस, नेक्स्ट आहे महिलांसाठी पहिले UPI वॉलेट. सो LXME या फिनटेक प्लॅटफॉर्मने LXME पे नावाचे देशातील महिलांसाठी पहिले UPI वॉलेट सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. उद्देश काय आहे, महिलांना डिजिटल पेमेंट, बचत आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा मुख्य हेतू आहे. ठीक आहे, आपल्या कामाची गोष्ट की महिलांसाठी पहिलं UPI वॉलेट कोणत्या कंपनीने स्टार्ट केलेले आहे, कोणत्या फिनटेक कंपनीने स्टार्ट केलेला आहे, तर कोणती LXME. त्याने कोणतं UPI वॉलेट आणले महिलांसाठी, LXME पे. ठीक आहे, एवढीच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. हे देशातील महिलांसाठी असलेलं पहिलं UPI वॉलेट आहे. ठीक आहे, नेक्स्ट चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन. सो मिनिस्ट्री ऑफ माइन्स यांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी चुनखडी किंवा लाईमस्टोनला पूर्णपणे
प्रमुख खनिज म्हणजे मेजर मिनरलचा दर्जा दिलाय किंवा वर्गीकृत केलेला आहे. आणि चुनखडीचा वापर आपण कुठे करतो? सिमेंट उद्योग असेल, स्टील उद्योग, बांधकाम क्षेत्र याच्यात आपण चुनखडी वापरतो. सो आपल्या कामाची गोष्ट फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की असं विचारलं की नुकताच कोणत्या खनिजाला खनिज मंत्रालयाने मुख्य खनिजाचा दर्जा दिलेला आहे, तर कोणतं? चुनखडी. आधी ते मायनर मिनरल होतं, आता ते मेजर मिनरल झालेलं आहे. चुनखडी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम. ठीक आहे. सो नीती आयोगाने मसुरी उत्तराखंड येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन येथील विकसित भारत स्ट्रॅटेजी रूमचे उद्घाटन केलेलं आहे. सो अधिकारी प्रशिक्षणार्थींसाठी एक गतिमान प्रशासन केंद्र म्हणून कार्य करण्यासाठी या स्ट्रॅटेजी रूमची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम कोणी स्थापन केलेली आहे? तर एवढं लक्षात ठेवायचं, नीती आयोगाने. विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम कोणी स्थापन केलेली आहे? तर नीती आयोगाने स्थापन केलेली आहे. कुठे स्थापन केलेली आहे? मसुरी उत्तराखंड येथील लबासना अकॅडमी जी आहे तर याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी रूम स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात फक्त ठेवायचंय, विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम कुठे? नीती आयोगाने. कुठे? उत्तराखंड, मसुरी मध्ये. एवढेच लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट, देशातील पहिले फ्रेट विलेज. फ्रेट विलेज म्हणजे माल वाहतूक जी होते, ठीक आहे, ह्याच्या काय जनमार्गाने, तर त्याला फ्रेट बोलतात. ठीक आहे. तर पहिलं देशातील फ्रेट विलेज ठरलेलं आहे मिल्कीपूर, रामनगर, उत्तर प्रदेश मध्ये. ठीक आहे. हे भारतातील पहिले फ्रेट विलेज म्हणून विकसित केले जात आहे. मिल्कीपूर, रामनगर. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी माल वाहतुकीसाठी. ठीक आहे. तर बघ, फ्रेट विलेज म्हणजे काय? मल्टी मॉडेल लॉजिस्टिक हब, जेथे रस्ता, रेल्वे, जलमार्ग यांसारख्या विविध वाहतूक प्रणालींचे एकत्रीकरण केले जाईल. म्हणजे ज्या ठिकाणी माल वाहतूक करण्यासाठी रस्ता अवेलेबल असेल, रस्त्याच्या मार्गाने करू शकतो किंवा रेल्वे मार्गाने किंवा जलमार्गाने. ठीक आहे. सो त्या गावात त्या तिन्ही मार्गाने आपण वाहतूक याची करू शकतो. ठीक आहे. ते झालं फ्रेट विलेज. आणि मग हे फ्रेट विलेज कोणतं ठरलंय? तर उत्तर प्रदेश मध्ये मिल्कीपूर, रामनगर. ठीक आहे. देशातील पहिलं फ्रेट विलेज. एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, प्राप्तिकर संकलनात ऐतिहासिक बदल. प्राप्तिकर संकलन म्हणजे काय? इन्कम टॅक्स. ओके. सो भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वैयक्तिक आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स संकलनाने कॉर्पोरेट कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स संकलनाला मागे टाकले. म्हणजे काय? इन्कम टॅक्स जो गोळा झाला तो कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा जास्त ठरलेला आहे. ठीक आहे. आधी काय होता? कॉर्पोरेट टॅक्स जास्त जमा व्हायचा इन्कम टॅक्स पेक्षा, पण आता इन्कम टॅक्स जास्त जमा झालेला आहे कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा. ठीक आहे. मग आता आकडेवारी जर पाहिली तर वर्ष 2014 मध्ये किती होता इन्कम टॅक्स? 38%. एकूण जो कर यायचा गव्हर्नमेंटकडे तर त्याच्या 38% होता आयकर म्हणजेच वैयक्तिक इन्कम टॅक्स. आणि कॉर्पोरेट टॅक्स किती होता? 61%. ठीक आहे. सो कॉर्पोरेट टॅक्स आधी जास्त होता आयकरापेक्षा. मग आता 2024 मध्ये इन्कम टॅक्स किती झाला? 53%. म्हणजे एकूण कर संकलनाच्या 53% काय आहे? आयकर किंवा इन्कम टॅक्स. आणि कॉर्पोरेट टॅक्स किती झालाय? 46%. ठीक आहे. सो आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची की या वर्षी 2024 मध्ये इन्कम टॅक्स जे कलेक्शन झालेलं आहे ते कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे. मग अर्थव्यवस्थेत वैयक्तिक उत्पन्न आणि करदाते वाढलेले आहेत. मग याच्यावरून काय गोष्ट लक्षात येते की वैयक्तिक उत्पन्न लोकांचं वाढलंय आणि कर देणारे लोक जे आहेत ते वाढलेले आहेत. जास्तीत जास्त लोक कराच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत, टॅक्स प्रोसेस मध्ये आलेले आहेत. कर आधार म्हणजे टॅक्स बेस विस्तारित झालेला आहे
आणि औपचारिक अर्थव्यवस्था म्हणजे फॉर्मल इकॉनॉमी ज्याला बोलतात, आणि डिजिटल व्यवहार वाढले यांचे संकेत मिळतात. ठीक आहे, कारण की इन्कम टॅक्स जास्त होतं, याचा अर्थ जास्तीत जास्त लोक जे आहे इन्कम टॅक्स भरत आहेत, जास्तीत जास्त लोकांना आपण इन्कम टॅक्सच्या याच्यात आणलेलं आहे. ठीक आहे, आणि डिजिटल व्यवहार वाढलेत, त्यामुळे फॉर्मल इकॉनॉमी जी आहे, औपचारिक अर्थव्यवस्था, ती आपण ट्रॅप केलेली आहे. त्यामुळे आपल्या गोष्ट फक्त एवढी लक्षात ठेवायचे की इन्कम टॅक्सचं कलेक्शन हे कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा जास्त झालेलं आहे. एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट, नवीन आधारभूत वर्षांचा स्वीकार. आता आधारभूत वर्ष किंवा आधार वर्ष म्हणजे बेस इयर म्हणजे काय, ते एखाद्या आर्थिक निर्देशांकाची तुलना करण्यासाठी निवडलेले मानक वर्ष म्हणजेच आधार वर्ष. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण हे बोलतो जीडीपी असेल, सीपीआय, आयआयपी मेजर करतो, तर त्याच्यासाठी एक आधारभूत वर्ष आपण ठरवलं जातं. ठीक आहे, की एक मानक स्टँडर्ड हे केलं जातं ज्याच्याशी आपण कम्पेअर करतो. ठीक आहे, तर त्याला बोलतात आधार वर्ष. सो केंद्र सरकारने औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजेच आयआयपी, ठीक आहे, औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि सकल देशांतर्गत उत्पादन, ठीक आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी 2022-23 हे नवीन आधार वर्ष, तसेच सीपीआय म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक, ठीक आहे, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स साठी 2024-25 हे नवीन आधार वर्ष म्हणून प्रस्थापित केलेलं आहे. आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, हे वर्ष आणि हे वर्ष. म्हणजे काय, तर आयआयपी म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि ठीक आहे जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन, याच्यासाठी आधी आधारभूत वर्ष होतं 2011-12. ठीक आहे, याच्या आधीच आता झालेलं आहे 2022-23. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ज्याचा आधीचा आधारभूत वर्ष होतं 2012-13, जे आता झालेलं आहे 2024-25. ठीक आहे, सो ह्या दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आयआयपी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि जीडीपीचा काय आहे आधारभूत वर्ष 2022-23 आणि ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय, सीपीआयचं किती आहे 2024-25. ठीक आहे, आणि याच्या आधीच हे होतं. तर हीच गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे, 22-23 आणि 24-25. नेक्स्ट, गुजरात ठरले अव्वल निर्यातदार राज्य, म्हणजे सर्वात जास्त निर्यात करणारं राज्य ठरलेलं आहे गुजरात. ठीक आहे, का गुजरातला समुद्र किनारा लाभलेला आहे, त्याच्यानंतर गुजरातमध्ये आपण पहिले इंडस्ट्रीज शिफ्ट होत आहेत. ठीक आहे, सो त्यामुळे निर्यातदार राज्य ठरलेलं आहे. सो भारत निर्यात संघटना महासंघ FEIO नाव लक्षात ठेवायची गरज नाही. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये गुजरात हे भारतातील सर्वाधिक निर्यात करणारे राज्य ठरलेलं आहे. आपल्याला हेच वाक्य फक्त लक्षात ठेवायचं की गुजरात भारतातील सर्वात जास्त निर्यात करणारे राज्य कोणते, गुजरात. भारतात सर्वात जास्त FDI कोणत्या राज्यात येतो, भारतात सर्वात जास्त जीएसटी संकलन कोणत्या राज्यात होतं, सर्वात जास्त जीएसटी संकलन कोणत्या राज्यात होतं, बरोबर. ठीक आहे, आणि भारतातील सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता, निर्यातदार देश कोणता, भारतातील सर्वात मोठे निर्यातदार राज्य कोणते, भारतातील सर्वात मोठे निर्यातदार राज्य कोणते, गुजरात. ठीक आहे, सो गुजरात राज्य सर्वात मोठे निर्यातदार राज्य आहे. देशाच्या एकूण निर्यातीत गुजरातचा वाटा 27% आहे.
ठीक आहे, एकूण निर्यात जे होते त्याचा 27% वाटा गुजरातचा आहे. गुजरातने निर्यातीत इतर मोठ्या औद्योगिक राज्यांना मागे टाकलेला आहे. सो भारतातील प्रमुख निर्यातदार राज्य कोणते आहेत? पहिलं गुजरात, निर्यात मूल्य 9.83 लाख कोटी. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र, हे करायची गरज नाही किती आहे. ठीक आहे, सो आपल्याला फक्त हे पाहायचं की 1 नंबरला सर्वात जास्त निर्यात करणारं राज्य आहे गुजरात, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर तमिळनाडू, 4 नंबर कर्नाटक आणि 5 नंबरला येतं उत्तर प्रदेश. ठीक आहे, सो हे आहेत प्रमुख निर्यातदार राज्य महाराष्ट्रामधून, भारतातून गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र किती नंबरचं राज्य आहे? 2 नंबर. सो निर्यातीत आपण दुसऱ्या क्रमांकावरती आहोत. ठीक आहे, आपल्यावरती निर्यातीत गुजरात आहे, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो निर्यातीमध्ये, त्याच्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. नेक्स्ट, जीएसटी मूल्यांकनासाठी फेसलेस प्रकल्प म्हणजे काय? जीएसटीचं जे इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे फेसलेस प्रोसेस, पूर्ण डिजिटल प्रोसेस केलेली आहे आणि असं करणारं पहिलं राज्य आहे केरळ. ठीक आहे, सो केरळ हे जीएसटी बाबतीत फेसलेस मूल्यांकन प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे आणि या प्रणालीमध्ये करदाते आणि कर अधिकारी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क नसतो. सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने केली जाते, त्याला म्हणतात फेसलेस इव्हॅल्युएशन. ठीक आहे, सो असं करणारं राज्य, पहिलं राज्य कोणतं आहे? तर केरळ. केरळ पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी जीएसटी फेसलेस झालेलं आहे. नंतर केंद्र सरकारने आसाम मधील नुमालीगड रिफायनरी लिमिटेड NRL ही जी कंपनी आहे तिला नवरत्न दर्जा दिलेला आहे. सगळ्यात आधी महारत्न, त्याच्यानंतर नवरत्न. ठीक आहे, सो या निर्णयामुळे NRL ही नवरत्न दर्जा मिळणारी भारतातील 27वी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी CPSE ठरलेली आहे. नवरत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपनीला गुंतवणूक आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये अधिक स्वायत्तता मिळते. ठीक आहे, सो आपल्या कामाची गोष्ट 27 नवरत्न कंपन्या आहेत. 27वी कोणती ठरलेली आहे? नुमालीगड रिफायनरी लिमिटेड म्हणजेच NRL ही 27वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे. एवढी गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे. NRL किंवा नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही भारतातील 27वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट, भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार, पुन्हा फ्री ट्रेड अग्रीमेंट. सुरुवातीला आपण पाहिलं भारताने सेटा नावाचा फ्री ट्रेड अग्रीमेंट कोणासोबत केलाय? येस, सेटा आपण केलेला आहे UK सोबत. ठीक आहे, सो भारत आणि न्यूझीलंड मध्ये सुद्धा मुक्त व्यापार करार झालेला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी ऐतिहासिक आणि महत्वाकांक्षी मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड अग्रीमेंट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि या करारामुळे न्यूझीलंड मध्ये निर्यात होणाऱ्या जवळजवळ 100% भारतीय वस्तूंवरील सीमा शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला त्यामुळे भारतातून न्यूझीलंड मध्ये ज्या गोष्टी निर्यात होतील तर त्याच्या काय होणार आहे? त्याच्यावरती सीमा शुल्क लावणार नाही, माफ होणार आहे. त्यामुळे आपल्या कामाची गोष्ट फक्त की भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे, FTA, एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी सेटा कोणासोबत झालाय? UK सोबत, युनायटेड किंगडम सोबत आपला सेटा नावाचा फ्री ट्रेड अग्रीमेंट मुक्त व्यापार करार झालेला आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक उपक्रमांसाठी नवीन श्रेणी आलेली आहे. आता आपण बघितलं आधी महारत्न, नवरत्न अशा ज्या होत्या
ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता दोन नवीन श्रेण्या आलेल्या आहे, शिवरत्न आणि तेजस रत्न. ठीक आहे. सो केंद्र सरकारने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे म्हणजेच सीपीएससी ज्या पब्लिक सेक्टर कंपनी असतात गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे, सार्वजनिक क्षेत्रातील, तर त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी अधिक प्रभावी करण्यासाठी दोन नवीन श्रेणी प्रस्तावित केलेल्या आहेत, त्या म्हणजे शिवरत्न आणि तेजस रत्न. ठीक आहे, नावं लक्षात ठेवा, दोन नवीन आलेल्या आहेत. भारताला विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पण सध्याच्या महारत्न आणि नवरत्न श्रेणींच्या कठोर आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे. ठीक आहे, सो ज्या कंपन्या महारत्न आणि नवरत्न यांच्यामध्ये येत नाही, ठीक आहे, तर त्या कंपन्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी नवीन श्रेणी आलेल्या आहेत, शिवरत्न आणि तेजस रत्न. आता शिवरत्न श्रेणी ही कोणत्या कंपन्यांना दिली जाईल किंवा कोणत्या कंपन्या याच्यामध्ये ऍड केल्या जातील, तर आपल्या क्षेत्रात प्रभाव निर्माण केलेल्या कंपन्यांसाठी शिवरत्न श्रेणी आहे. ज्या कोणत्याही फील्डमधील कंपनी असू दे, परंतु ती त्या फील्डमध्ये जर प्रभाव निर्माण करत असेल तर त्याला शिवरत्न श्रेणी दिली जाईल. त्यानंतर ज्यांच्याकडे उच्च वाढीची क्षमता आहे, ठीक आहे, एक तर त्या त्यांच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करतायत, त्यांच्याकडे उच्च वाढीची क्षमता किंवा कॅपॅसिटी आहे, अशा कंपन्यांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी अधिक स्वायत्तता दिली जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, तेजस रत्न श्रेणी ही कोणाला दिली जाईल? नवीन तंत्रज्ञान आणि स्टार्टअप स्वरूपाच्या सरकारी कंपन्यांसाठी. ठीक आहे, त्याचं फिक्स आहे की ज्या नवीन तंत्रज्ञान किंवा स्टार्टअप्स येतील गव्हर्नमेंट फील्डमध्ये, तर त्यांना तेजस रत्न ही श्रेणी दिली जाईल. तेजस म्हणजे काय? ऊर्जा व गती. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रांना ही श्रेणी लागू होईल. ठीक आहे, म्हणजे AI असेल, मशीन लर्निंग, याच्यामध्ये जे नवीन फील्ड आहे याच्यामध्ये जे स्टार्टअप येतील गव्हर्नमेंटचे, तर त्यांना तेजस रत्न श्रेणी दिली जाईल. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, आता सरकारी कंपन्यांसाठी दोन नवीन श्रेणी आलेल्या आहेत. आधीचे महारत्न होता, त्याच्यानंतर नवरत्न श्रेणी होती. आता कोणती आलेली आहे? शिवरत्न आणि तेजस रत्न. शिवरत्न श्रेणी कोणाला दिली जाईल? तर त्या फील्डमध्ये जी कंपनी स्वतःचा प्रभाव पाडत आहे आणि ज्या कंपनीला काय आहे, पुढे वाढ होण्याची क्षमता आहे, वाढीची उच्च क्षमता आहे, तर त्या कंपनीला दिलं जाईल शिवरत्न दर्जा. त्याच्यानंतर तेजस रत्न दर्जा कोणाला दिला जाईल? अशा कंपन्या की ज्या तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात आलेलं आहे, स्टार्टअप्स आहेत. ठीक आहे, अशा गव्हर्नमेंट कंपन्या ज्यांना दिलं जाईल तेजस रत्न श्रेणीमध्ये त्यांना वर्गीकृत केलं जाईल. आता या श्रेणीमध्ये वर्गीकृत केल्याचा फायदा काय आहे? तर डिसिजन घेण्यासाठी स्वायत्तता दिली जाते. तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला स्वायत्तता दिली जाते, जेणेकरून लवकर डिसिजन होतील आणि ते डिसिजन कॉर्पोरेट जे काही डिसिजन असतील त्याच्यावरती बेस असतील, त्याच्यामध्ये इंटरफेरन्स होणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या श्रेणी दिल्या जातात. नेक्स्ट, इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था. सो इन्व्हेस्ट महाराष्ट्र, इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक संस्था स्थापन केलेली आहे जी इन्व्हेस्टमेंट वरती, महाराष्ट्रात होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट वरती भर देईल. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही संस्था राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. स्थापनेचा उद्देश राज्यात जास्तीत जास्त थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करणे. नेक्स्ट, उद्योग, सेवा आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे. त्यानंतर महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे. ठीक आहे, सो इन्व्हेस्ट आहे ते इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी ती संस्था प्रयत्न करेल. आता ह्याची महत्वाची वैशिष्ट्य काय? तर संस्थेचे भाग भांडवल आहे 3,000 कोटी. ठीक आहे, एकूण भाग भांडवल 3,000 कोटी.
ही संस्था उद्योग, गुंतवणूक आणि सेवा म्हणजेच IINS धोरण 2025 महाराष्ट्र राज्याचं जे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण आहे 2025 याच्या अंतर्गत स्थापन केलेली आहे. IINS धोरण 2025 चे उद्दिष्ट काय आहे? पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 कोटी डॉलर्स इतकी करणे. हे IINS म्हणजे उद्योग, गुंतवणूक, इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस, ठीक आहे, धोरण. उद्योग, गुंतवणूक, सेवा धोरण 2025 चं उद्दिष्ट आहे की 5 वर्षात आपल्याला महाराष्ट्राची इकॉनॉमी किती करायची आहे? $1 ट्रिलियन. ठीक आहे, येस. मग ही संस्था आपण स्थापन केली, लक्षात ठेवायचं. इन्व्हेस्ट महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी, FDI आकर्षित करण्यासाठी, ज्याचं भाग भांडवल आहे 3,000 कोटी रुपये. आणि ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 2025 च्या अंतर्गत. ठीक आहे, एवढ्या गोष्टी फक्त याच्यात लक्षात घ्यायच्या आहेत. नेक्स्ट, भारत ओमान मध्ये सेपा करार झालेला आहे. ठीक आहे, इंडिया आणि ओमान यांच्यात सेपा म्हणजेच काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट म्हणजेच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार करण्यात आलेला आहे. आणि हा करार दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी महत्वाचा मानला जातो. ठीक आहे, ओमान भारताला आपल्या 89% टॅरिफ लाईन्स वरील वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश देईल, तर भारत आपल्या एकूण टॅरिफ लाईन्स पैकी 77% वर आयात शुल्क कमी किंवा शिथिल करेल. ठीक आहे, सो हा पूर्णपणे मुक्त व्यापार करार नाही. ठीक आहे, 100% केलेत का निर्यात शुल्क माफ नाही. ठीक आहे, सो हा फक्त सेपा करार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह जास्तीत जास्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु फ्री ट्रेड अग्रीमेंट नाहीये. त्याचं नाव लक्षात ठेवायचं. सेपा करार भारताने कोणासोबत केलाय? तर ओमान सोबत. आणि सेटा कोणासोबत केलाय? UK सोबत. जो आहे सेटा हा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, म्हणजेच मुक्त व्यापार करार आहे. आणि हा कसा आहे? सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. ठीक आहे, सो सेपा करार आपला ओमान सोबत झालाय, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, मध्य प्रदेश मध्ये रोलिंग बजेट. सिंपल क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राज्याने रोलिंग बजेट ही संकल्पना आणलेली आहे किंवा इम्प्लिमेंट केलेली आहे? तर मध्य प्रदेश. त्यामुळे लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश आणि रोलिंग बजेट. मध्य प्रदेश सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षापासून राज्यात रोलिंग बजेट ही नवीन संकल्पना लागू करण्याची घोषणा केलेली आहे. ही संकल्पना लागू करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे की भारतातील खालीलपैकी कोणते राज्य रोलिंग बजेट आणणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे? तर कोणता? मध्य प्रदेश. हा पॉसिबल क्वेश्चन होऊ शकतो. ठीक आहे, सो ही एक रोलिंग बजेट म्हणजे काय? तर बहुवर्षीय बजेट प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये केवळ एका वर्षाचं नियोजन न करता पुढील काही वर्षांचा म्हणजे 3 ते 5 वर्षांचा अंदाज घेऊन आराखडा तयार केला जातो. जरी नियोजन दीर्घकाली असले तरी दरवर्षी मागील कामगिरीचा आढावा घेऊन तात्पुरता कालिक सुधारणा केल्या जातात. रोलिंग बजेट म्हणजे काय? एकूण 3 ते 5 वर्षांसाठी बजेट किंवा प्लॅनिंग केलं जाईल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1-1 वर्षाला परत त्याचा काय घेतलं जाईल? फीडबॅक घेतला जाईल आणि मग पुढचं जे आहे बजेट ठरवलं जाईल किंवा पुढचं प्लॅनिंग केलं जाईल. ठीक आहे, सो आपल्या कामाची गोष्ट इकॉनॉमी मध्ये, करंट अफेअर्स मध्ये कोणत्या राज्याने रोलिंग बजेट ही कन्सेप्ट किंवा संकल्पना नुकतीच आणलेली आहे? कोणतं राज्य? मध्य प्रदेश. ठीक आहे, येस. नेक्स्ट,
देशातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर, डिरेक्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते देशातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर आहे किंवा भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे. सो निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे अमरावती राजधानी आंध्र प्रदेशची, ठीक आहे, महाराष्ट्रातील अमरावती नाही, अमरावती आंध्र प्रदेश मधील, हे भारताचे पहिले इंटिग्रेटेड फायनान्शियल सिटी म्हणजेच एकात्मिक आर्थिक शहर म्हणून विकसित केले जात आहे. वित्तीय सेवा, बँकिंग, विमा आणि फिनटेक या क्षेत्रांचे एकाच ठिकाणी केंद्र तयार केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय एकात्मिक आर्थिक शहर म्हणजे काय? ज्या शहरामध्ये वित्तीय सेवा मिळतील, बँकिंग सेवा मिळतील, विमा सेवा मिळतील आणि फिनटेक सर्व काय आहे ते एकाच ठिकाणी असणार आहे. फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी, ज्या कंपन्या असतात फायनान्शियल सेक्टर मध्ये काम करणाऱ्या त्यांना, ती झाली फिनटेक, फायनान्शियल टेक्नॉलॉजी. फायनान्स रिलेटेड, वित्तीय क्षेत्राशी संबंधित ज्या काही कंपनीज असतील त्या फिनटेक कंपनीमध्ये येतात. त्यामुळे आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी देशातील पहिलं एकात्मिक आर्थिक शहर तयार केलेलं आहे. ठीक आहे. एकच गोष्ट किंवा एकच लाईन मध्ये लक्षात ठेवायचं, अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी एकात्मिक आर्थिक शहर. ठीक आहे. नेक्स्ट, अमेरिकेतील शटडाऊन समाप्त. सो डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 नोव्हेंबर 2025 रोजी स्टॉप गॅप म्हणजे तात्पुरता खर्च विधेयक मंजूर करून अमेरिकन सरकारचा इतिहासातील सर्वात मोठा 43 दिवसांचा शटडाऊन समाप्त केलेला आहे. शटडाऊन म्हणजे काय? तर अमेरिकेतील सरकारकडे ज्यावेळेस खर्च करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर नसणे आणि काँग्रेसकडून अर्थसंकल्प किंवा खर्च विधेयक मंजूर न झाल्याने सरकारी कामकाज तात्पुरते बंद होते. तर असं विचारू शकतात, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आर्थिक शटडाऊन करण्यात आलेलं होतं? तो कोणता? US मध्ये, अमेरिकेमध्ये. आणि कोणत्या ह्याच्या अंतर्गत सुटला तो शटडाऊन, बंद झाला? तो स्टॉप गॅप हे विधेयक ज्यावेळेस मांडलं गेलं त्याच्यानंतर मंजूर झाल्यानंतर हा शटडाऊन संपलेला आहे. हा शटडाऊन किती दिवसांचा होता? 43 दिवसांचा, आणि तो आतापर्यंतचा सर्वात मोठा अमेरिकेतील शटडाऊन होता. ठीक आहे, 43 दिवसांचा. सो या सरकारकडे शटडाऊन म्हणजे काय की जेव्हा संसद, अमेरिकेची जी काँग्रेस आहे, अर्थसंकल्प किंवा खर्च विधेयक जो आहे तो मंजूर करत नाही, तर त्यामुळे सरकारला पैसे मिळत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे काय होणार? शटडाऊन येतं. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेत शटडाऊन झालेला किती दिवसांचा होता? 43 दिवसांचा, आणि सर्वात मोठा शटडाऊन होता. ठीक आहे. सो बाकीचं राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच.